भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी दरकिनार करून ज्या प्रकारे इंदिराजींनी काँग्रेस पक्षाने तानाशाही तयार केली होती, या आणीबाणीचा मुकाबला केला पाहिजे। जी संविधानाची अक्षरशः त्या ठिकाणी इंदिराजींच्या माध्यमातून पायमल्ली झाली होती, भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी दरकिनार करून ज्या प्रकारे इंदिराजींनी या ठिकाणी एक तानाशाही तयार केली होती, काँग्रेस पक्षाने तानाशाही तयार केली होती, त्याच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित आले। त्यावेळी जनता पार्टी तयार झाली। पण 1980 साली आणि त्याही काळामध्ये जेव्हा जनता पार्टीमध्ये जनसंघाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले होते, तरीही आपण आग्रह केला नाही। मोरारजीभाई देसाई यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण मदत केली। पण 1980 मध्ये ज्यावेळेस जनता पार्टी फुटली, त्यावेळेस पुन्हा आपला जुना जनसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या रूपाने उभा राहिला। आणि त्यानंतर श्रद्धेय अटलजींनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमधनं घोषणा केली होती की या पश्चिमी सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून मी भविष्यवाणी करतोय की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा। आणि हे जे अटलजींनी सांगितलं होतं, लोक या पक्षाला हिणवायचे। स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीची लाट आली। केवळ 2 लोक आपले निवडून आले। लोक म्हणायचे पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, अशा प्रकारे आपल्याला हिणवलं जायचं। त्या 2 पासनं 302 पर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।